नमस्कार मित्रांनो, न्यू जी के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज खरंच आनंदाचे दिवस आहे। एका पाठोपाठ एक अपडेट आपल्याला भेटत आहे। बघा, आता नुकतंच आपण पाहिलं की पोलीस भरतीची जी लेखी परीक्षा आहे ती जानेवारी महिन्यामध्ये घेण्यात येईल आणि आता पुन्हा एक अपडेट आलेला आहे, तो म्हणजे शिक्षण सेवक भरतीचा मार्गसुद्धा आता मोकळा झालेला आहे आणि शिक्षण सेवक भरतीला परवानगी भेटलेली आहे। बघा मित्रांनो, इथं दिलं आहे की 6000 जागांसाठी प्रक्रिया होणार आहे आणि जानेवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल असं स्पष्ट इथं उल्लेख केलेला आहे। मित्रांनो, तर नेमकं काय आहे त्याविषयी माहिती पाहूया। बघा, राज्यात काही महिन्यापासून ठप्प असलेल्या शिक्षक पद भरतीला पुन्हा वेग मिळण्याचे चिन्ह निर्माण झाले आहेत। कोरोनामुळे राज्यावर ओलांडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे सरकारने पद भरती प्रक्रिया थांबवली होती। मात्र शिक्षक भरतीला नुकतीच विशेष परवानगी मिळाल्याने प्रतीक्षेत असलेले लाखो उमेदवारांची दिवाळीनंतर खरी दिवाळी साजरी होणार आहे। राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवक पद भरतीला प्रक्रियेला पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। तर बघा, इथे दिलं आहे की अनेक महिन्यापासून शिक्षक भरतीला विशेष परवानगी मिळाली, यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता। जवळपास 1,80,000 मुलांचे भवितव्य या भरतीवर अवलंबून आहेत आणि अनेक शाळांत शिक्षक नसल्यामुळे शाळांची पटसंख्यासुद्धा कमी होत आहेत आणि या निर्णयामुळे अभियोक्ता धारकांना आनंदाचे वातावरण असल्याचे डी.एड. बी.एड. स्टुडंट असोसिएशन संस्थापक अध्यक्ष जे आहे संतोष मगर यांनी सांगितले आहे। तर बघा मित्रांनो, एक चांगली बातमी आहे आणि लवकरच 6000 पदांसाठी शिक्षण सेवक भरती होईल आणि जानेवारी महिन्यापर्यंत किंवा जानेवारी महिन्याच्या एंडिंगमध्ये तुम्हाला या भरती संदर्भात जो अपडेट असेल तो भेटेल। तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला अपडेट आवडला असेल आणि अशाच पद्धतीचे अपडेट मिळवण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। धन्यवाद।